जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपल्या आषाढी वारीमध्ये आज गणू चैतन्य वारकरी मंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भगवंताच्या दरबारामध्ये आज विठ्ठलाच्या दर्शनाला आतुर असलेले आपण सगळे इथं असताना आणि विठ्ठलाचा आशीर्वाद त्याचबरोबर ब्रह्मचैतन्य महाराज स्वतः इथं असताना आणि त्यांच्या साक्षीनं हे प्रवचन करायला मिळणं म्हणजे आमचं परमभाग्य आम्ही समजतो. आपण वारी सगळेजण चालता आहात आणि ही वारी चालत असताना जसं मी तंदुरडीच्या प्रवचनामध्ये सांगितलं की नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. म्हणजे प्रत्येक पाऊल जसं आपण टाकू, म्हणजे फक्त वारी म्हणजे फक्त नुसतं फिरायचं नाहीये. वारी करताना अखंडपणे मुखामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. प्रत्येक पाऊल म्हणजे एक यज्ञ. असे किती यज्ञ आपण केलेत लक्षात घ्या. गोंदावल्यापासून गोंदावल्याला ज्यावेळेस प्रस्थान झालं तेव्हापासून इथे येईपर्यंत किती पावलं आपण चाललो, म्हणजे तेवढे यज्ञ आपले झाले. लक्षात. यज्ञ करणं सोपं नाहीये. यज्ञ करायला खर्च किती येतो वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग हा असा यज्ञ, एक यज्ञ नाही, करोडो यज्ञ आपले आज झालेले आहेत आणि ते सगळे महाराजांच्या पर्यंत ते समर्पित झाले. लक्षात येत आहे. म्हणजे वारी करताना नामस्मरणाशिवाय दुसरं काही नाही. लक्षात येत आहे. कामामध्ये काम, म्हणा राम राम. काही असू द्यात, कुठलंही जीवनामध्ये जसं महाराजांनी आपल्याला सांगितलं की आपल्या हाती काम, मुखी नाम तर हृदयी राम. हाताने प्रपंचातलं काम करत करत भगवंताचं नामचिंतन करायचं. वेगळा वेळ काढायचा आहे का? अजिबात नाही. त्याच पद्धतीनं नामस्मरण आपलं कायम चालू राहिलं पाहिजे आणि ते अतिशय सोपं आहे. म्हणजे आपण काही त्याचं एवढा मनावर तणाव दबाव घेण्याची गरज नाही. मुखामध्ये सहज रामनाम आलं पाहिजे. लक्षात येत आहे. तर त्याला काही खूप अट्टहास करावं लागेल, त्याला काही खूप करावं लागेल अशातलाही भाग नाही. म्हणजे खरं तर या नामाचे जसं महाराजांनी सांगितलं की हे नाम कशाही पद्धतीनं तुम्ही घ्या. म्हणजे भक्तीनं घ्या, श्रद्धेनं घ्या, परिहास म्हणून घ्या, टवाळी म्हणून घ्या. लक्षात येत आहे. म्हणजे कसंही घ्या पण ते नाम घ्या आणि त्या नामाचा फायदा आपल्याला जीवनामध्ये होतो. नाम हे स्वयंपूर्ण आहे, त्याला कशाची गरज नाही. लक्षात येत आहे. कशाचीच गरज नाही नामाला. स्वयंपूर्ण आहे म्हणजे त्याच्यामध्येच ते आहे. म्हणजे नाम आपण घेतो त्या नामामध्येच नाम आणि राम दोन्ही आहे आणि आपल्याला वेगळे परत काही करायची गरज नाही. आपण सगळे प्रकार करतो, बरोबर आहे. नवविधा भक्तीमध्ये वेगवेगळे प्रकार, त्या सगळ्या त्याच्यामध्ये मी खोलवर जाणार नाही. पण कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असला तर भगवंताचं अखंड नामचिंतन, नामस्मरण करणं हेच कलियुगातलं सगळ्यात जास्त महत्वाचं सार आहे आणि ते आपण करायचं. मग हे करत असताना मग आपल्याला आपण पुष्कळ ठिकाणी बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नामस्मरण केलं जातं. काही ठिकाणी नामस्मरण करत असताना वेगवेगळे नियम लावले जातात. लक्षात येत आहे की तुम्ही असंच बसलं पाहिजे, तसंच बसलं पाहिजे, याच पद्धतीनं तुमचं बैठक असली पाहिजे, आसन असलं पाहिजे, एकाच जागेवर बसून नाम घेतलं पाहिजे, नाम घेताना काय म्हणलो आपण त्याला शुचिर्भूतच झालं पाहिजे, स्नानच केलं पाहिजे वगैरे. हे सगळं मनातनं काढून टाका. लक्षात येत आहे. महाराजांना एकाने प्रश्न विचारला, गोंदावलेकर महाराजांना, की नाम कसं घ्यावं, कोणत्या आसनात बसून घ्यावं. महाराजांनी सांगितलं की तुम्ही श्वासोश्वास तुमचा चालू असतो म्हणले दररोज आणि हा श्वासोश्वास सुरू असताना श्वास आपण घेतो आणि सोडतो ते आपण करत नाही ना, ते भगवंत करत असतो. श्वास बंद झाला की आपण गेलो. आपण रात्री झोपलेला असतो ना, झोपलेलो ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्याला माहित असतं का की आपला श्वास कसा चाललाय आणि काय चाललंय.
म्हणजे ही जी भावना आहे की हा श्वास जो आपला चाललाय, श्वास आणि उच्छ्वास या ज्या क्रिया आहेत, त्या क्रिया व्हायला त्याला काही वेगळं काही करावं लागतं का आपल्याला? तसंच नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन आपण पाळू नका, महाराजांनी सांगितलं. कुठेही कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही असा, परिस्थिती कसलीही असू द्या, म्हणजे तुम्ही झोपलेला आहात, लोळताय आणि तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम म्हणताय, महाराजांना आवडतं. लक्षात येत, महाराजांनी स्पष्ट सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये कशाही परिस्थितीमध्ये, अगदी सोवळं ओवळं कर्मकांड काही करायची गरज नाही. लक्षात येत, नामस्मरणाला कसलेही विधी निषेध नाही. अगदी आपण शौचालय जरी गेलेलो असलो आणि तिथं जर नामस्मरण आपण केलं तरीही चालतं, काही अडचण नाही. मासिक पाळीमध्ये आपल्या फक्त हातात माळ नसावी एवढंच. मासिक पाळीमध्ये सुद्धा महिलांनी नामस्मरण हे केलं पाहिजे, त्यालाही काही बंधन नाही, महाराजांनी सांगितलं. एक घटना मी घडलेली तुम्हाला सांगेन संत तुकाराम महाराजांच्या जीवनातली, की संत तुकाराम महाराज त्यांच्याकडं वामन पंडित नावाचे एक मोठे प्रकांड पंडित, ब्राह्मण असणारे, विद्वान असणारे, त्यांच्याकडे आले काहीतरी काम होतं म्हणून. आणि तुकाराम महाराज शौचाला गेले होते आणि मग तुकाराम महाराजांच्या पत्नीने सांगितलं की बसा म्हणले तुम्ही. मग ते म्हणले मला बसायला नाही वेळ, मी थांबतो बाहेर म्हणले. ते आले की भेट घेऊन जातो. बाहेर एक चिंचेचं झाड होतं तुकाराम महाराजांच्या घराच्या समोरच्या बाजूला, त्या झाडाखाली ते उभे राहिले. आणि तुकाराम महाराज ज्या बाजूला बहिर दिशेला शौचाला गेले तिकडून आवाज यायला लागला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग वामन पंडितांचं तिळपापड झालं, चिडले ते आणि रागाने लाल झाले. तेवढ्यात तुकाराम महाराज शौचावून आले, हातपाय धुतले, त्यांचं दर्शन घेतलं. चला घरात बसा म्हणले, गुळ पाणी घ्या. नाही म्हणले नाही. रागाने लाल झाले होते. तुला लाज वाटली पाहिजे, तुकाराम महाराजांना म्हणतात, लाज वाटली पाहिजे तुला, त्या नामाचं काही पावित्र्य तू ठेवलंयस का नाही? शौचालय गेलास आणि तिथं नाम घेतोस. त्यावेळेस तुकाराम महाराज असं म्हणाले की काय करू म्हणे बुवा, माझी जीभच स्वस्त बसत नाही. ती जीभ सारखी चालू आहे म्हणजे दाखव तुझी जीभ म्हणजे. त्यांनी हात केलं तुकाराम महाराजांनी, जीभ सारखी चालू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि वामन पंडितांनी रागाने तुकाराम महाराजांची जीभ अशी दोन्ही बोटात पकडली आणि जसं 440 फूटचा झटका बसावा तसा जोरात झटका वामन पंडितांना बसला आणि वामन पंडित 10-15 फुटावर जाऊन कोलमडून पडली. नामामध्ये प्रचंड दिव्य शक्ती आहे. लक्षात येत आहे आपल्याला. आपण नामस्मरण करत असताना ते कोणत्या पद्धतीने जावं याच्याकडे तुम्ही जाऊ नका. नाम फक्त घेत राहायचंय. सगळ्या माऊल्यांना विनंती आहे माझी, घरामध्ये सुद्धा आपली गृह कर्तव्य करता करता, धुणी भांडी असेल, स्वयंपाक असेल, वेगवेगळी गृह कर्तव्य आपण करतोय, ही सगळी करता करता श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं. लक्षात येत आहे. आणि पुरुष मंडळींनी सुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये असून, कोणी शेतकरी असतील, कोणी शेतमजूर असतील, कोणी नोकरी करणारे, कोणी व्यवसाय करणारे असतील, प्रत्येकाने आपल्या त्या कर्मामध्ये नाम घालायचं. कामामध्ये नाम घातलं की राम भेटणार आहे हे आपण लक्षात घ्या. आपल्याला वेगळं, आणि आपल्याला पुष्कळ वेळ असतो. लोक म्हणतात सवड नाही सवड नाही, सवड पुष्कळ असते, पण आपल्याला ती आवड पाहिजे तेव्हा ते नामस्मरण होतं. आणि म्हणून सवड कितीतरी जीवनामध्ये, आपल्या दररोजच्या जीवनात कितीतरी प्रसंग असे आहेत किंवा कितीतरी जागा अशा आहेत की त्यावेळेस आपण नाम घेऊ शकतो. म्हणजे आपलं काम समजा काही कामामध्ये व्यस्त असो, हे असो, त्यात जरी नाही घेता आलं, उदाहरणार्थ आपण आंघोळीला गेलो, आंघोळीला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी आपणच असतो. फक्त आंघोळीला गेल्यावर कोण असतं आपल्याबरोबर? मग आंघोळीला सुरुवात केल्यापासून, पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर घेतल्यापासून श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला सुरुवात करायची. आणि आंघोळ होईपर्यंत, कपडे घालेपर्यंत श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं 15-20 मिनिटं अतिशय चांगला जप दररोज होईल. लक्षात, भोजन करताना, जेवण करताना सुद्धा दररोज
पहिला घास घेतला की श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय चालू, जेवण संपेपर्यंत नाही बोलायचं कुणाशी. भाजीत मीठ असो नाहीतर नसो. लक्षात येत आहे. आणि या पद्धतीनं दररोज जर नामस्मरणाच्या जागा आपण शोधत गेलो तर जागा पुष्कळ मिळतात. आणि मग काय होतं की आपला जप हा अजपाजप व्हायला लागतो. अजपाजप याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जप करावंच लागत नाही. भगवंत आपल्याकडून तो जप करून घेतो. नामस्मरण म्हणजे ते त्याला आपल्याला पुढे फार पुढे जावं लागणार आहे, पण ते आपल्याला होणार आहे. जे महाराज म्हणले जे मला साध्य झालं, गोंदवलेकर महाराज म्हणतात, ते तुम्हाला प्रत्येकाला साध्य होणार आहे. फक्त त्या तन्मयतेनं, त्या श्रद्धेनं, त्या निष्ठेनं तुम्ही नाम घेतलं पाहिजे. श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं पाहिजे. आणि म्हणून नामस्मरण करताना या गोष्टी आपण बारकाईनं पहा की मी नाम घेतोय भगवंताचा आणि भगवंताला मी प्रार्थना करतोय, भगवंता मी तुझं नाम घेतोय, मला समाधानात ठेव, सुखात ठेव, शांततेत ठेव, माझं कल्याण कर. परमार्थ तरी म्हणजे काय? जीवनामध्ये मिळणारा अतीव आनंद आहे तो म्हणजे परमार्थ आहे. हा आनंद कशाने मिळेल? म्हणजे सुख आपण म्हणतो ना, परवा मी तुम्हाला सांगितलं सुख दुःखाचं, पण सुख जे आहे हे सुख फक्त सुख हे क्षणिक आहे. थोड्या वेळापुरतं मिळतं आपल्याला आणि ते संपलं की परत दुःख येतं. मग हे क्षणिक सुख आहे, ते शाश्वत सुख आपल्याला करायचं, कायमस्वरूपी सुख मला मिळालं पाहिजे. माझ्या जीवनात दुःखच राहिलं नाही पाहिजे. दुःख राहणार नाही असं होत नाही, दुःख येतच. पण त्या दुःखात सुद्धा महाराज म्हणतात तुम्हाला आधार देण्याचं काम मी करत असतो. म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे नाम घ्या. तुमच्या जीवनात जी काही संकट येतील ह्या संकटांवर मात करण्याची ताकद या नामस्मरणामुळे मिळते. म्हणजे दुःख वाटत नाही, डोळ्यात अश्रू येणार नाही. लक्षात येत आहे. म्हणजे हे पहिलं झालं. दुसरं की प्रारब्धाने जे येत आहे आपल्याला, म्हणजे दुःखाला प्रारब्धानेच ना, आपलं प्रारब्ध आहे म्हणून. दुसरी गोष्ट अशी आहे की दुःख आपल्याला जसं निवारण जरी करता आलं नाही तरी त्याच्यामधली ताकद मात्र महाराज आपल्याला देतात. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे दुःख आहे किंवा हे जे संकट आपल्यावर येतात ती पुढे मागे करण्याची शक्ती केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या मध्ये असते, भगवंताच्या मध्ये ती नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साधू संतांच्या मध्ये ती ताकद आहे आणि संत आपलं प्रारब्ध सुद्धा पुढे मागे करतात. लक्षात येत आहे. म्हणजे ह्याच जन्मामध्ये असं नाही. सद्गुरू हे आपले जन्मजन्मीचे आहे. हे आत्ताच आपले ते गुरु आहेत असं नाही, जन्मजन्मीचे गुरु तेच आहेत आपले. लक्षात येतं. म्हणजे समजा ह्या जन्मामध्ये माझ्या जीवनामध्ये काही मोठं संकट आलं आणि ते मग सद्गुरूंनी ठरवलं पुढं मागं करायचं, तर ते कदाचित पुढच्या जन्मात पण घालू शकतात. ते दुःख ह्या जन्मातनं पुढच्या जन्मात पण टाकू शकतात. म्हणजे एवढी मोठी ताकद सद्गुरूंच्या मध्ये आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सगळ्यात म्हणजे की आपलं प्रारब्ध सुद्धा बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या मध्ये आहे, महाराजांच्या मध्ये आहे. तुम्ही असं समजू नका की आम्हाला एवढं दुःख आहे ना, आम्ही एवढ्या वाऱ्या करतो ना, आम्ही दर पौर्णिमेला गोंधवल्याला जातो, काय महाराज करतात आणि काय, हे मनात सुद्धा आणू नका. महाराजांचं कार्य हे अविरतपणे चाललंय आणि महाराज काही याच ठिकाणी आहेत असं नाही. महाराज सगळीकडे आहेत, सर्व चराचरामध्ये भरलेले आहेत. म्हणजे महाराज वारीला आले म्हणजे गोंधवल्यात नाहीत असं नाही. महाराज गोंधवल्यात पण आहेत आणि इथं पण आहेत. जिथं नाम तिथं माझे प्राण म्हणले महाराज. बरोबर आहे. जिथं नाम आहे तिथं ते आहेतच. आणि म्हणून नामाला विशेष प्राधान्य जीवनामध्ये आपण दिलं पाहिजे. मी मुद्दा म्हणून आज एक विषय आपल्या पुढे मांडणार आहे की हे नामस्मरण जे आहे त्याला भगवंत खरं तर साधू संतांनी त्याला महालाभ असं म्हणलंय. पुष्कळ मोठा लाभ या नामस्मरणाने मिळतो. आणि हा महालाभ जो आहे हा महालाभ आणि या नामस्मरण करणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं वर्गीकरण केलं गेलंय. 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलंय. पहिला प्रकार जो आहे हे दांभिकपणे नाम घेणारी लोक. लक्षात येईल. दांभिक, दंभ आहे त्यांच्यामध्ये, अहंकार आहे, नामस्मरण करतायत.
ते सुद्धा मान्य केलंय महाराजांनी, काय हरकत नाही. हे दांभिकपणे म्हणजे दंभ त्यांच्या अंगामध्ये आहे आणि हे सगळं नामस्मरण त्यांचं चाललेलं असतं. अहंकार त्यांच्यामध्ये असतो. पुष्कळ लोक आपण बघतो ना समाजामध्ये सुद्धा, ती एवढं मोठं म्हणे नामस्मरण करणार आहे, एवढं हे सगळं करणार आहे, पण अतिशय अहंकारी आहे, अतिशय दांभिक आपण म्हणतो पण ना. मग एक राजा असतो. हा राजा त्याच्या राज्यामध्ये एकदा दुष्काळ पडतो आणि मग पाण्याचं दुर्भिक्ष असतं. मग राजा असं ठरवतो की आता आपण एक मोठा तलाव, राजधानीच्या ठिकाणी आपण एक मोठा तलाव बांधू म्हणून. आणि त्या तलावाचं काम चालू होतं. पुष्कळ मोठा तलाव बांधला जातो, पुष्कळ पाणी साठलं जातं त्याच्यात. आणि पाणी साठल्यानंतर मग राजाला असं वाटतं की नुसतं पाणी आहे, पण लोकांसाठी आपण एक काहीतरी इथं करायला पाहिजे, की लोकांनी इथं फिरायला यावं, काहीतरी बाग आपण करू, इथलं सगळं सौंदर्य आपण वाढवू. आणि त्या पद्धतीने बाग वगैरे सगळी लावतात, सगळं होतं. त्यानंतर त्या पाण्यामध्ये म्हणतात पाणी आणायचे आहे तर आपण मासे पण याच्यात सोडू, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे त्या पाण्यामध्ये सोडले जातात. आणि मोठे मोठे मासे सगळे त्या ह्याच्यामध्ये, आणि सौंदर्य तिथलं इतकं वाढलेले, लोक बघायला यायचे, हे व्हायचं. आणि एकदा असं घडलं, राजाच्या असं लक्षात आलं की आपण जे मासे सोडलेले आहेत ते मासे, त्यातले मासे आता बरेचसे कमी व्हायला लागले, म्हणजे मासे कमी होताना दिसत आहेत. आणि मग हे मासे कमी होत आहेत आणि मेलेले पण मासे सापडत नाहीत, म्हणजे कोणीतरी चोरी करत आहे माशांच. आणि म्हणून राजाने सगळ्यांना लक्ष ठेवायला सांगितलं, सेवकांना वगैरे, ती चोरी होतीये तिथं. पण राजाचं पण लक्ष लागेना, एवढं मोठं आपण काम करतोय आणि इथं येऊन हे चोऱ्या करतायत कोणी. राजाचं लक्ष लागत नव्हतं. राजा एक दिवस घोड्यावर बसला आणि त्याची रपेट करत तो रात्रीच्या वेळेस, मध्यरात्री, त्या तळ्याच्या ठिकाणी आला, त्या तलावाच्या ठिकाणी. तर तिथे एक कोळी, ऐका काळजीपूर्वक, हा कोळी जो आहे, हा कोळी कपडे त्यांनी काढलेले आहेत, अंगात लंगोट बघताय, आणि त्यांनी जाळं टाकलंय मासे पकडण्यासाठी. आणि तेवढ्यात त्याला घोड्याच्या टापांचा आवाज येतो. आता हा त्या तलावाच्या काठावर बसलेला आहे, उघडा आहे, पूर्ण लंगोट घातलेली आहे, फक्त सगळ्या अंगाला चिखल लागलेला आहे, तोंडाला चिखल लागलाय सगळीकडं. या अवस्थेत तो बसलाय. आणि बसलेला असताना त्याला घोड्याच्या टापांचा आवाज आल्याबरोबर त्याला लक्षात आलं की कुणीतरी आलंय. आणि म्हणून तो पटकन तिथून उठला, जाळं दिलं टाकून पाण्यात, उठला आणि त्या एका झाडाखाली जाऊन बसला. आणि झाडाखाली जाऊन बसला आणि श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम डोळे दाखवून चालू केलं. भिलंय ना. आणि आता हा दांभिकपणे असतानाच तो चोरी करतोय, आणि तो दांभिकपणे आपलं श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम चालू केलं त्यांनी डोळे झाकून. राजाने बघितलं तिथं जाऊन, अरे कुणीच नाही इथं. मग म्हणला, आणि चोर नाही, काही नाही इथं म्हणला, पण कानावर मात्र आपल्या श्रीराम जयराम जय जयराम ऐकू येते. आणि म्हणून राजा तिथं गेला आणि त्या राजाने बघितलं की हा माणूस नामस्मरण करतोय, ध्यानाला बसलाय, श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोय, आणि त्याच्या संपूर्ण अंगाला तो चिखल, म्हणजे त्याला विभूती लावली सगळ्या अंगाला. आणि राजा नतमस्तक झाला. राजाने चरण धरले त्या चोराचे, आणि त्या कोळ्याच्या डोक्यावर त्यांनी मस्तक ठेवलं आपण. आणि राजा थोड्या वेळ निघून गेला. शनी परत डोळे उघडले, म्हणले राजी साहेब इथं आले होते, माझ्या चरणावरती आले, मी अति दांभिकपणे हे नामस्मरण करत होतो, तर राजा माझ्या चरणावर आला. जर मी निर्दंबपणे जर नामस्मरण घेतलं तर काय माझ्या जीवनात घडेल हे सांगता येत नाही. लक्षात येत आहे. आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करताना सुरुवातीच्या काळात असं होतं. सुरुवातीच्या काळात आपल्याला नामस्मरणामुळे काय काय होतं हे अजून त्याचा अनुभव नसतो. जसं नाम घेत जाऊ हे गोडी आहे. रामरसाचे चवी आन रस रुचती केली. दुसरा कुठला रस आवडतच नाही. मग एकदा रामरस मुखाने प्राशन केला, श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला लागलं की ते एक रस निष्पत्ती आपल्या जिभेवर होते.
आणि ते संपूर्ण शरीरामध्ये तो रस उतरत असतो. मग हे दांभिकपणे घेतलेलं नाम. दुसरा प्रकार सांगितला महाराजांनी वर्गीकरण करताना की जे अजितेंद्रिय आहे, म्हणजे ज्यांची वासना आहे, इंद्रियांवर ताबा नाही वगैरे, असे पण लोक आहेत ना, आहेत सगळीकडं. आपण बऱ्याच, आता म्हणू नये खरं, पण व्यासपीठावर बसणाऱ्या बऱ्याच मंडळींना, कीर्तनकार असू द्यात, प्रवचनकार असू द्यात, कितीतरी लोक आपल्याला अशी सापडतात बरं. आत्ताच्या काळात कलियुगात सगळीकडे ते दिसतं आपल्याला बरं. पण त्या माणसाने सांगितलं तर तो खोटं सांगत नाही ना, चांगलंच बोलत असतो. व्यासपीठावर बोलल्यावर, बसल्यावर तो काही खोटं बोलत नाही, तो चांगलं सांगतो सगळं. मग त्याचं नाम जे आहे हे अजितेंद्रिय आहे, त्याच्या वासना मेलेल्या नाहीत, लक्षात येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याचा इंद्रियांवर ताबा नाही. अजामेळाचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अजामेळा हा खरं तर एक ब्राह्मण असणारा माणूस, म्हणजे घरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घरात एवढं त्यांचं कर्मकांड, व्रतवैकल्य हे सगळं चाललेलं, नवरा बायको परत आई वडील ही सगळी मंडळी घरात, दररोजचा पूजापाठ हे सगळं, भगवंताचा मोठा भक्त, दशग्रंथी ब्राह्मण असणार होतो. आणि दररोज सकाळी जायचं, सकाळी देवपूजा पहाटेपासून करायची, सगळे पहाटे फुलं तोडायला जाणार, फुलं तोडून आणली की पूजा करणार, पूजा पाठ सगळं, नामस्मरण सगळं घरामध्ये. आणि एक दिवस घटना अशी घडली की हा अजामेळा गेलेला आहे, फुलं तोडतोय, फुलं तोडली त्यांनी, आणि फुलं तोडून तो येत असताना तो रस्ता, त्याच्या नामस्मरणाच्या याच्यामध्ये तो रस्ता चुकला. दररोजच्या गल्लीने येण्याआधी की तो दुसऱ्या गल्लीतनं आला, आणि दुसऱ्या गल्लीतनं आल्यानंतर त्यांनी एक प्रसंग बघितला. ती वेश्यावस्ती होती, आणि त्या वेश्यावस्तीमध्ये एक वेश्या एका परपुरुषाशी, जो मद्यधुंद झालेला आहे, दारू पिलेला आहे खूप, आणि त्याच्याबरोबर ती रतिक्रीडा रस्त्यावर करत होती. हे त्यांनी बघितलं, कोणी? अजामेळाने. अजामेळाने बघितल्याबरोबर अजामेळाच्या वृत्तीमध्ये चलबिचल व्हायला, विचलित झालं त्याचं मन. घरी आला, त्याचं लक्ष लागेना, कशातच लक्ष लागेना. तो आई वडिलांना म्हणला, बायकोला म्हणला, सगळ्यांना सत्पुरुषांना म्हणायला लागला, मला उपदेश करा, मी कुठेतरी भरकडत जाईन असं मला वाटतंय. सगळ्यांनी उपदेश जरूर केला, पण त्याचं मन स्थिर झालं नाही. आणि 1 वर्षानंतर हा गृहस्थ अजामेळा त्या वेश्यावस्तीमध्ये गेला, आणि त्या वेश्येबरोबर लग्न केलं त्यांनी. चांगल्या माणसांचं पतन कसं होतं मी तुम्हाला सांगतो. आणि तिच्याबरोबर लग्न केलं. वयाच्या 88व्या वर्षापर्यंत त्याला 10 मुलं त्या वेश्येपासून झाली. आणि शेवटचा जो मुलगा होता त्याचं नाव नारायण ठेवलं होतं. आणि तो इतका लाडका होता, तो सारखा त्याला नारायण 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 सारखं म्हणत राहायचा. आणि कालांतराने त्याचं नारायण नारायण म्हणता म्हणताच अंत झाला. अंत झाल्यानंतर विष्णू दूत, खरं तर यमदूत आले न्यायला. त्या विष्णुदूतांनी सांगितलं हे तुमचं गिरायक नाही, आमचं गिरायक आहे म्हणते. कारण अंतकाळी ह्याच्या मुखामध्ये नाम होतं, लक्षात येत आहे. नारायण नारायण म्हणत तो गेलेला आहे, आणि तो स्वर्गपदी पोहोचला. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की अशा पद्धतीने वागावं म्हणजे मोक्ष मिळतो, पण आपल्याला आपण लक्षात घेतलं पाहिजे की जीवनामध्ये अजितेंद्रिय असणारी माणसं सुद्धा कालांतराने जितेंद्रिय व्हायला लागतात. या इंद्रियांवर सुद्धा कुठंतरी नियंत्रण जे आहे ते नियंत्रण व्हायला सुरुवात, लक्षात येत. ते अजितेंद्रिय झालं. तिसरा प्रकार जो आहे हा गुप्त पद्धतीनं घेणारे लोक, नाम घेणारे लोक. म्हणजे महाराजांनी सुद्धा एका प्रवचनामध्ये सांगितलं ना की गुप्तपणे नामस्मरण करा, तुमचा परमार्थ लोकांना कळू नये. लक्षात येत आहे, तुमचा परमार्थ कळू नये लोकांना. जरी असं म्हटलं तरी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, आता ते गुप्तपणे करतात ते लोक, तुम्ही बघितलं असेल
इस्कॉन नावाची संस्था आहे, आपण बघतो हरे कृष्ण हरे राम. आणि ते इस्कॉनचे लोक त्यांच्या हातामध्ये ती गुरुमुखी असते, त्या गुरुमुखी म्हणजे ती पिशवी असते आणि त्या पिशवीत बोट घालून नामस्मरण करतात. ती लोकांना दिसू देत नाही. हे गुप्तपणे आमचं नामस्मरण आम्हाला दाखवायचं नाही, कोणाला करायचं नाही. लक्षात येतं. मग हे गुप्तपणे नामस्मरण करणारा हा एक वर्ग आहे समाजामध्ये. तो लोकांना सांगत नाही माझी उपासना काय, माझी साधना काय, माझं काय, काही सांगत नाही. असाच एक राजा असतो. तो अखंडपणे मुखामध्ये श्रीराम जयराम जय जयराम सारखं असायचं, पण म्हणजे मुखामध्ये म्हणजे असं वैखरीला नव्हतं, आतल्या आत त्याचं नामस्मरण कायम चाललेलं असायचं. त्या राणीलाही माहिती नव्हतं हा नामस्मरण करतो मग. आणि राणीला नेहमी वाटायचं की राणी नेहमी म्हणायचं नाम घेत जावा, नाम घेत जावा. राणी धार्मिक होती, तिचं सगळं पूजापाठ कर्मकांड सगळं चाललेलं असायचं, नामस्मरण चाललेलं असायचं. तुम्ही नाम घ्या नाम घ्या ती म्हणत राहायची. पण राजा म्हणला नाही मला नाही जमणार. पण त्याचं मात्र अखंडपणे नामस्मरण शरीरामध्ये सुरू होतं, मनात त्याच्यासारखं तो विचारतो होता आणि श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम चाललेलं असायचं. आणि राणी कंटाळली, शेवटी सांगायला सोडून दिलं तिने. आणि एके दिवशी राजा पलंगावर पडलेला आहे आणि राणी त्याचे पाय दाबतीये आणि पाय दाबते. राजाला झोप लागली आणि तो एका बाजूला कलंडला आणि कलंडता कलंडता श्रीराम जयराम जय जयराम म्हटला. राणीने ते ऐकलं आणि राणी म्हणले याने नाम घेतलास. आणि म्हणून राजा उठल्यावर ती म्हणाली की तुम्ही आज श्रीराम जयराम जय जयराम म्हटला म्हणून. आणि मग राजाच्या लक्षात आलं की चुकून आपल्या मुखामधनं ते नाम गेलं. मी गुप्तपणे नाम घेणार ही त्याची भावना होती आणि हे नाम गेल्यामुळं राजाला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं आणि म्हणलं आयुष्यभर माझ्या हृदयात जपून ठेवलेलं नाम आज माझ्या मुखात वाट गेलं आणि त्यांनी देहत्याग केला. म्हणजे गुप्तपणे नाम घेणारा वर्ग आहे आणि सगळ्यात महत्वाचं की प्रकटपणे नाम घेणारा वर्ग. प्रकट नामस्मरण आपण सगळे प्रकट करतो ना. म्हणजे महाराजांनीच सांगितलंय ना, नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. मग महाराजांनी आपल्याला सांगितलं की हे नाम घेताना तुम्ही कसंही घ्या, हसून घ्या, खेळून घ्या, नाचून घ्या, ओरडून घ्या, तुम्ही घ्या. हे त्यांनी ते गुप्त ठेवायला सांगितलं नाही. त्याला कारण काय आहे बरं? कारण महाराज एका प्रवचनामध्ये एका बाजूला म्हणतात की आपल्या परमार्थामध्ये गुप्तता असावी आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की नाम सदा बोलावे गावे भावी. लक्षात येत आहे हा फरक काय आहे? लक्षात घ्या. गुप्तता परमार्थामधली आपली गुप्तता साधनेमधले ठीक आहे, पण हे नाम लोकांना कळलं पाहिजे, लोकांच्या मध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, हा प्रयत्न महाराजांनी केला. लक्षात येत आहे की मला एकट्याला नाही फायदा त्याचा मिळाला पाहिजे. गुप्ततेमध्ये काय होतं माहितीये, आपला आत्मोद्धार होतो एकट्याचा, पण सामुदायिक जर असेल ते नामस्मरण तर सर्व समाजाचा उद्धार करण्याची ताकद ह्या नामस्मरणामध्ये. लक्षात येत आहे. तुम्ही सामुदायिक नामस्मरण ज्यावेळेस करता त्यावेळेस एकट्याने नाम घेताना जी कंपन किंवा लहरी निर्माण होतात त्याच्यापेक्षा सामुदायिक नामस्मरण जर आपण सगळ्यांनी केलं, सगळ्यांनी एक बाळ जर आपण सगळ्यांनी इथे लोकांनी केला तर जी कंपन निर्माण होतात, ज्या लहरी निर्माण होतात, जी स्पंदनं निर्माण होतात, त्यांनी इथलं सगळं वातावरण बदलून जातं आणि सगळीकडे महाराजांचं अस्तित्व, प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व जाणवायला सुरुवात होते. लक्षात. आणि या माध्यमातून हे नामस्मरण आपलं प्रकटपणे झालं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे, वारीला यावर्षी पहिल्यांदा कोण कोण आले? सुरुवात. धन्यवाद. खाली मी तुम्हाला आता सांगणार आहे की महाराजांनी जे हे नाम दिलेलं आहे, श्रीराम जयराम जय जयराम, हे नाम या पृथ्वी तलावाचं ओंकारानंतरचं पहिलं नाम आहे. पहिला मंत्र आहे हा बीज मंत्र आहे, संजीवनी मंत्र आहे, तारक मंत्र आहे.
ओंकारानंतरचा पहिला मंत्र हा निर्माण झाला. वारकरी संप्रदाय 12व्या शतकात, खर तर माऊली तुकाराम महाराज नंतर आले, सगळे झाले, पण ते 12व्या शतकात. पण हे प्राचीन असणारं नाम, पुरातन असणारं नाम आहे श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे भगवान शंकर सुद्धा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत होते. म्हणजे कधीपासून नाम आले. आणि म्हणून हे नाम आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार केला पाहिजे. श्रीराम जयराम जय जयराम आपण म्हणत राहिलं पाहिजे आणि त्याचा परिणाम तुम्हाला निश्चितपणे जाणवल्याशिवाय राहणार नाही. पण ते मात्र शब्द ना, तुम्ही आता वारी करताय आणि वारी करत असताना जीवनामध्ये आम्हाला सुख समाधान मिळायचं म्हणताय, आपला हेतू प्रामाणिक आहे, बरोबर आहे. पण हे करत असताना ते नाम आपण किती घेतो हे आपण बघितलं पाहिजे. नामचिंतन सवय नसते आणि मग काय होतं की वारी चालताना सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी बघतोय आज, कारण मी पण चालत असतो, मी बघत असतो, बऱ्याच मायमाऊल्या आपल्या घरातलेच गप्पा चाललेल्या असतात. ही काय म्हणाली, ती काय म्हणाली, तिचं काय झालं, हिचं काय झालं, आपल्याच सुद्धा पुरुष मंडळीत सुद्धा पुष्कळ. नाहीतर मग तंबाखू काढायची चाललं आपली सगळी. ही वारी नाही ना. वारीत तुम्ही आहे म्हणल्यावर गप्पा नकोच ना. नामस्मरण करत करत, चिंतन करत करत आपल्याला पुढे जायचंय. करावे देवाचे चिंतन. म्हणजे देवाला दान द्यायचंय काय, तर चिंतनच द्यायचंय, नामच द्यायचंय. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही नामस्मरण करा. तुमच्या घरी महाराज आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज घरी येतातच. तुम्ही प्रयत्न करून बघा. मी तुम्हाला सांगतो, गेली 27 वर्ष अखंडपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चैतन्य जप प्रकल्पाच्या माध्यमातून 25 तास अखंड रामनाम जप चालले. 25 तास अखंड रामनाम जप, याचा अर्थ वर्षातनं एकदा तो जप आपल्या घरी येतो. लक्षात येत आहे. आणि मग पहाटे 5:55 माळ उचलली जाते, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 माळ खाली ठेवली जाते. लक्षात येत आहे. आणि हे अखंड नामस्मरण जर आपण करू तर जसं महाराजांनी म्हणलं की जिथं नाम तिथं माझे प्राण, महाराज त्या घरात वस्तीला येतात, मुक्कामाला येतात. आणि कितीतरी लोकांना तो अनुभव, सर्वच जपकारांना तो अनुभव येतो. आज हजारो जपकार निर्माण झाले. मी तुम्हाला विनंती करेन सगळ्यांना की आपल्या घरामध्ये सुद्धा तो जप यावा ही भावना आपण ठेवावी प्रत्येकाने. आणि तो जप आला की काय होतं हे तुम्हाला कळायला सुरुवात होते. महाराज येतात म्हणजे काय, करत येतात महाराज घरी. वेगवेगळ्या घटना घरामध्ये घडत राहतात आणि या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला जाणवतं की आज काहीतरी वेगळं चाललंय. घरामध्ये चैतन्य आलेलं असतं, घरामध्ये एकदम काय म्हणत प्रसन्न वातावरण असतं, हे सगळं असतं. आणि नामस्मरण हे 25 तास नामस्मरण कशासाठी आहे का? आज सुद्धा महाराष्ट्रात, आज सुद्धा आजच्या दिवशी सुद्धा प्रत्येक जपकाराच्या घरी जप ज्यांचं चाललेलं आहे, हे समजा त्या तारखा आपल्याला ठरलेल्या असतात. वर्षातनं एकदा तो जप आपल्या घरी येतो. जसं आमच्या घरी 9 नोव्हेंबरला जप असतो. पहाटे 5:55 माळ उचलली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ठेवली जाते. आज 27 वर्ष झाली जप चुकला नाही. लक्षात. आणि ज्यावेळेस आमच्या घरी माळ खाली ठेवली जाते त्याच्या आधी 1 तास, दुसऱ्या दिवशी पहाटे 5:55 महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेतरी माळ उचललेली असते. अशी 365 दिवसांची अखंड माळ उभी राहते. आणि आज अशा 11 माळा उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे आज सुद्धा महाराष्ट्रात 11 ठिकाणी जप चाललाय. लक्षात येत. आज सुद्धा ज्यांच्या घरी आज जप आहे ते पुण्यवान आहेत. आषाढी एकादशी दिवशी त्यांचा जन्म तारखेवर असतो ना तो. पण आज आषाढी एकादशी दिवशी ज्याच्या घरी जप, प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या घरी येणार आहे ना, महाराज त्यांना घेऊन येणार आहे. महाराज नेहमी म्हणायचे ना, तुम्ही तुमचा हात माझ्या हातामध्ये द्या, मी तो रामाच्या हातात देणार आहे. लक्षात येते. महाराजांचा हे वचन आहे आपल्याला आणि ते महाराज वचन पाळतात. कारण 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं की 13व्या जपाला, 12 वर्षाची तपश्चर्या आहे,
13व्या जपाला मी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना तुमच्या घरी घेऊन येईन आणि खरोखर त्या दिवशी भगवंताचं अवतरण आपल्या घरामध्ये होत. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 13व्या जपाला. आणि म्हणून आपल्या घरी जप यावा ही भावना मनात ठेवा. अहो काय आहे आपल्या आयुष्याचा भरोसा काय? आज आहे उद्या असू काही नाही माहित नाही ना. आहे मिळवायचंय काय आज आपल्याला? ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिला, 84 लक्ष योनी फिरून माणसाचा जन्म मिळालाय. नाहीतर कुठेतरी पशुपक्ष्याचा प्राणी मात्राचा जन्म मिळाला असता आणि कुठेतरी रस्त्याच्या कडेला गटारात गोठ्यात कुठेतरी कितपत पडावं लागलं असतं. पण आपलं भाग्य थोर आहे. पूर्वजन्मीचं काही संचित चांगलं असेल, सुकृत चांगलं असेल आणि म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग आपल्याला आपलं जीवन चांगलं करायचंय तर ज्या भगवंताने आपल्याला हा जन्म दिलाय त्याच्याशी कायम कृतज्ञ आपण राहिलं पाहिजे की त्याच्यामुळं मी आहे, अन्यथा मी. लक्षात येत आहे? आणि म्हणून अंतकाळी सुद्धा नाम यावं यासाठी हा परिपाठ आपल्याला ठेवला पाहिजे की माझ्या घरामध्ये जप यावा. लक्षात येत आहे? ह्याच्यासाठी महाराजांनी एक 3 मिनिटाची चाचणी सांगितली आहे. ऐका काळजीपूर्वक. नवीन आहेत त्यांना मी मुद्दामून सांगेन, आज भरपूर लोक नवीन आहेत. 3 मिनिटाचा चाचणी जप महाराजांनी सांगितला की दररोज आपल्या 24 तासातली कुठलीही वेळ तुम्ही निवडा. समजा संध्याकाळी 7ची वेळ आपण निवडली, 7 वाजता संध्याकाळी दररोज ही एक वेळ मी म्हणलंय, तुम्ही कुठली वेळ निवडा. दररोज आपली वेळ झाली, आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत, अलार्म लावायचा. अलार्म वाजला की माळ ज्यांना घेता येते त्यांचा प्रश्न नाही, ज्यांना माळ घेता येत नाही, कशी घ्यायची ते माहित नाही, काही अडचण नाही. त्यावेळेला आपलं नामस्मरण चालू करायचं. अलार्म झाल्या श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम 3 मिनिटं जप करायचं. म्हणजे एक माळ चौकश केली की 3 मिनिटं होता. लक्षात येत आहे? आणि असं महिनाभर करायचं, वेळ चुकवायची नाही. समजा आपली वेळ 15 दिवस जप केला, 16व्या दिवशी वेळ चुकली तर परत पहिल्यापासून करायचं. महाराज ते परीक्षा घेत असतात. त्या परीक्षेत तू उत्तीर्ण होतोस का, तुला जपकार व्हायचंय, मग तुला उत्तीर्ण जर झाला तरच जपकार होता येणार. परीक्षा घेतायत. आणि मग 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपला जप पूर्ण झाला 3 मिनिटाचा की मग आपल्याला आपल्या घरी महाराज येतात. ते आपण लक्षात ठेवा. म्हणजे मग आपल्याला जपकार होता येत. म्हणजे 25 तासाचा जप आपल्या घरात मग यायला महाराज परवानगी देतात. आणि त्या पद्धतीने 3 मिनिटाचा चाचणी जप आपण सगळ्यांनी करायचा. लक्षात येत आहे? 3 मिनिटाचा चाचणी जप महिनाभर केल्यानंतर आपल्या गावातले जर काही लोक असतील, त्या गावातल्या लोकांनाही आपण एकत्र करायचं, त्यांनाही ही संकल्पना सांगायची. आणि ती तुम्ही सांगाल असं मी म्हणत नाही, ऐका काळजीपूर्वक. तुम्ही मला बोलवा किंवा आमच्या प्रकल्पातले लोक बोलवा, आम्ही येतो. ह्या लोकांना हे सगळं समजावून सांगितल्यानंतर लोक तयार होतात. लक्षात येत आहे? आणि मग तुमच्या गावामध्ये 20 किंवा 21 लोकांचं जर चाचणी जप झालेला असेल 3 मिनिटाचा तर ती एक शाखा आपल्याला देता येते गावात. आणि मग समजा तुमच्या घरी क्षय व्यक्तीच्या घरी त्या गावातले जप आहे आणि जप त्या घरात जप चालू झाला, त्यांचा जप संपल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रात दुसरीकडे माळ उचललेली असते. मग ही बाकी जी मंडळी आहेत 20-21 ही सगळी 20-21 365 दिवसांचं वर्ष आपलं. 365 भागिले 20 केलं तर 18 होतं. म्हणजे पुढचा जप आपल्या गावातला 18 दिवसांनी येणार आहे. लक्षात येत आहे? त्याच्या पुढच्या तिसऱ्याचा परत 18 दिवसांनी, असं वर्षभर ते जप आपल्या गावात चालणार आहे. आपल्याला गावाला कारण नाही. पुष्कळ लोक म्हणतील अहो 25 तास बसायचं, इतकं कसं बसायचं? तुम्हाला एकट्याला बसायचं नाही किंवा तुमच्या घरातल्यांनाच फक्त बसायचं आहे असं नाही. आपले 20 जपकार जे आहेत त्यातले तुम्ही सोडून द्या, तुम्ही 1 झाले. 19 जपकार आहेत, त्यांनी 1 तास जप येऊन करायचा आपल्या घरात. प्रत्येकाने 1-1 तास वाटून घ्यायचा आणि मग राहिले 5 तास. हे 5 तास आपण करू शकतो आपल्या घरात सगळी, अडचण नाही काय. रात्रीच्या वेळाच्या जपाची भीती लोकांना वाटते, पण ती भीती पण काय गरज नाही ते घ्यायचं आपल्याला. मी तुम्हाला एक प्रसंग सांगेन. म्हणजे आज आषाढी एकादशी आहे आणि माऊली ज्यावेळेस प्रवास करतात आळंदीवरून
पंढरपूरकडे येताना, आणि पंढरपूरकडे येत असताना नातेपुत्यामध्ये आमच्या गावात माऊलींचा मुक्काम असतो, आणि माऊलींचा मुक्काम होता त्याच दिवशी गावात मिलिंद कुलकर्णी नावाचे आमचे जपकार, त्यांच्या घरी जप, ऐका काळजीपूर्वक, त्यांच्या घरी जप होता. आता जप गावात म्हणजे गावात पालखी येणार म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी वारकरी येतात. बरं, कोणाकडे एक येत असेल, कोणाला 2, 5, 10, 15, 20, 50, 100, 200, 1000 जसे दिंड्या असतील किंवा जसे वारकरी ज्या ज्या पद्धतीने ते जातात, प्रत्येक जण सेवा करतो ना वारकरीची, की त्यांना जेवायला घालायचं, हे करायचं, त्यांचे उठबस करायचे, राहणी सोय करायची. मग या मिलिंद कुलकर्णींना असं वाटलं की आज माझ्या घरी जप आहे, माझ्या घरी आज कोणी येणार का नाही गावातील. त्यांना भीती निर्माण झाली. हे दोघच नवरा बायको जप करून करून आम्हाला किती वेळ आम्ही कसा करू शकणार. संध्याकाळच्या आरतीला आम्ही गेलो. आरतीला गेल्यानंतर आरती झाली, भजन थोडा वेळ आम्ही केलं. आम्हाला पण वेळ नव्हता ना, सगळ्यांनाच माऊलींच सगळं होतं ना गावातलं. आणि हे काळजी यांना, त्यांना आम्ही म्हणालो की काही काळजी करू नका, हे हा जप जर महाराजांनी चालू केलाय तर महाराज बघतील ना, आपल्याला काय, तुम्ही करा, चालू ठेवा. तेवढ्यात एक टेम्पो दारातून उभा राहिला आणि माऊलींच्या वारीत असणारे एक 15-20 वारकरी त्या टेम्पोतनं खाली उतरले, उड्या मारतच बाहेर. अहो जप कुठे चालला, आम्ही जपाला आलोय म्हणे. आणि ती माणसं जपाला बसली. पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांनी जप केला, रात्री बसले. त्यांना बाकीच्यांना घरातल्यांना काही त्रासच झाला नाही. ही भगवंताची कृपा आहे. तुम्ही घाबरू नका, जपाला द्यायचं काही कारण नाही. भगवंताची एवढी ताकद मोठी आहे, महाराजांची ताकद एवढी मोठी आहे की महाराज हे सगळं घडवून आणतात. आणि म्हणून जपाला द्यायचं नाही. तुम्हाला मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगेन की तुम्हाला तुमच्या गावात जर नामस्मरणाचं हे करायचं असेल तर तुम्ही कधीही माझ्याशी संपर्क साधा, काही अडचण नाही. मी 24 तास उपलब्ध आहे तुम्हाला. आपल्याला नामस्मरण फक्त गावागावात झालं पाहिजे. लक्षात येत आहे? त्याचा परिणाम मी तुम्हाला, जिथं नाम तिथं महाराज आहेत जे मी सांगतोय तुम्हाला. इथं करकम मध्ये घडलेली घटना मी तुम्हाला सांगेन. करकमला सुद्धा आपली जप संकुलाची शाखा आहे, बरोबर आहे. अशा महाराष्ट्रात जवळजवळ 250-300 शाखा झाल्यात. करकम गावामध्ये जप चालू, आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि गोंदावलेकर महाराजांची प्रतिमा जिथं जप चालू ज्या घरात, त्या अधिष्ठान म्हणून ठेवलेली प्रतिमा ही ब्लॅक अँड व्हाईट होती, कृष्ण धवल, रंगीत नव्हती. तिने जुना फोटो ठेवला होता तो. आणि संध्याकाळी भजन चालू झालं. भजन इतकं रंगलं, नामस्मरण एका भजन चालूच आहे आणि भजन पण चाललंय. आणि भजन एवढं रंगलं की महाराजांना एवढा आनंद झाला. काळजीपूर्वक ऐका, घडलेली घटना मी तुम्हाला सांगतोय. महाराजांना एवढा आनंद झाला की महाराजांची ती ब्लॅक अँड व्हाईट प्रतिमा जी आहे त्या महाराजांच्या पायापासून लाल रंग यायला सुरुवात झाला त्या फोटोमध्ये. आणि तो लाल रंग पुढे 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 जात जात या छातीपर्यंत येऊन थांबला. सगळेजण स्तब्ध झाले, बघायला लागले. आणि प्रत्यक्ष चमत्कार घडला होता की त्या प्रतिमेमध्ये सुद्धा प्राण आले. आणि मी तुम्हाला सांगतो, आज भगवंताच्या दरबारामध्ये आजही ती प्रतिमा त्याच पद्धतीनं एवढा रंग चढलेली आज करकम मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तशीच राहिली. म्हणजे महाराज येतात म्हणजे काय, येतातच. सांगोल्यासारख्या गावामध्ये, सांगोल्यात आपल्या जवळजवळ 4 शाखा झाल्या. आता सांगोल्यामध्ये एका गृहस्थांच्या घरी, म्हणजे सगळ्यांच्या घरी जिथं जप असतो तिथं महाराज येणार म्हणल्यानंतर ते म्हणलं महाराज इथंच कायम बसवायचं कसं महाराजांना, अधिष्ठान बसलेले आहेत माळ घेऊन. तर महाराजांना काही झोपण्याची, निवांत आराम करण्याची काही व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला. आणि म्हणून त्यांनी काय केलं की अधिष्ठान जिथं आहे ते काय करतात, शेजारीच एक आसन ठेवतात आणि ह्या आसन त्याच्यावरती गादी असते, बेडशीट टाकलेलं असतं, लोड असतो, तक्क्या असतो, असं म्हणजे महाराजांना विश्रांती तिथं घेता यावी. जग सुरू होताना पहाटे ते आसन टाकलं जातं. आणि मी तुम्हाला इथं सांगतो, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेल्या घटना आहेत तिथल्या, की जेव्हा जप हा संपतो दुसऱ्या दिवशी
तिथे काय झालं, कोणीच स्पर्श करत नाही, महाराज तिथे आहेत म्हटल्यावर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जग संपताना ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्याच्यावरचं अंथरूण विस्कटलेलं असतं. प्रत्यक्ष महाराज तिथे बसून जातात, महाराज आराम करून जातात. मग ही ताकद जी आहे नामस्मरणाची, ती ताकद. आणि महाराज इतके दयासुंदर आहेत, इतके तुम्हाला खूप काही कष्ट, खूप लोकांना आता आपण बघतो सगळीकडे वेगवेगळे प्रकार आहेत. अघोरी विद्या असते, हे असतं ते असतं. लोक म्हणतात, हा मी आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन, ते पण सगळ्यात महत्वाचं की कुणी म्हणतं की काय तुमचं त्रिपिंडी करा, काय किंवा काय तुमचं काळ सर्प, काही करू नका. महाराजांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, अजिबात करू नका, नामस्मरण करा, सगळं प्राप्त होईल घरामधलं सुख समाधान शांतता. कशाला जाताय, कशाला खर्च करताय, त्यांनी काय साध्य होणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही थोडस पुरोगामी विचाराने चालूयात. महाराज त्या काळामध्ये पुरोगामी होते, लक्षात घ्या. कधीचा काळ आहे तो? 150 पावणे 200 वर्ष झाली. महाराजांच्याकडे काम करणारी एक महारस्त्री होती, हे लक्षात घ्या तुम्ही. एक ब्राह्मण असणारे महाराज. स्पृश्य अस्पृश्यता हा भेदभाव त्या काळात किती होता. आणि महाराजांनी त्यावेळेस एवढं मानवतेचा दृष्टिकोन. आज सुद्धा जपसंकुलामध्ये तुम्ही जर बघितलं तर जपसंकुलामध्ये फक्त हिंदूच आहेत असं नाही, त्याच्यामध्ये मुस्लिम जपकार आहेत आपले, त्याचबरोबर बौद्ध धर्मीय आहेत, जैन धर्मीय आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत. या पद्धतीनं महाराजांनी भगवंताचं नामस्मरण घराघरामध्ये नेलं, समाजामध्ये सगळीकडे नेलेलं आहे. एवढा उदार वृत्तीचा मी तुम्हाला असं म्हणेन, एवढे साधू संत झाले, मौनी झाले, तुकाराम महाराज झाले, किंवा सावतामाळी महाराज आहेत, संत सेना महाराज आहेत, नरहरी महाराज आहेत, तुमचे गाडगे महाराज आहेत, आणि कितीतरी साधू संतांची मांदियाळी निर्माण झाली, महिला संत आहेत. सगळ्यांनी लोकांना नाम घ्या असंच सांगितलं ना, सगळ्यांना नाम घ्यायला सांगितलं. पण महाराजांचं हे विशेष आहे, गोंदवलेकर महाराजांचं, ते नुसते नाम घ्या असं म्हटले नाही, त्यांनी ते नाम गिरवून घेतलं, लोकांच्याकडनं म्हणून घेतलं. त्याच्यासाठीच जन्म झाला ना. म्हणजे आज खरं तर त्या रामावतारापेक्षा त्याचा नामावतार श्रेष्ठ आहे, हे आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून जीवनामध्ये हे मिळवायला सुरुवात करा, प्राप्त करा. काही अवघड नाही, करायला सुरुवात करा, कंटाळा करायचा नाही. नाहीतर महाराज नेहमी म्हणायचे नाही, महाराज एक गोष्ट सांगायची, तुम्ही गोंदवलेला येतो म्हणले, गोंदवलेला आला की पौर्णिमेला आला की तुम्ही म्हणले तुमच्या प्रपंचाचं संसाराचं ओझ सगळं तुमच्या मानगुटीवरच असतं ना कायम. आणि तुम्ही ज्यावेळेस गोंदवल्यात प्रवेश करता आणि त्यावेळेस तिथं त्या अप्पा महाराजांच्या समाधीच्या तिथं एसटी स्टँड, त्या एसटी स्टँड वरती तुम्ही ते प्रपंचाचं ओझं घेऊन येताय, मला पसंत पडणार नाही म्हणले महाराज. म्हणून तुम्ही काय करता, ते तुमच्या प्रपंचाचं जे भूत आहे ना मानगुटीवर बसलेलं, ते भूत पण मला देतं म्हणले. आणि ते भूत काय करतं, आता महाराजांच्याकडे तुम्ही चाललाय म्हणल्यानंतर ते भूत उतरतं आणि कुठे बसतं, त्या एसटी स्टँडवर बसतं म्हणजे. आणि ज्या वेळेस तुम्ही आनंदात राहता म्हणले, तिथं 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, तुम्हाला तिथं जेवढं राहता येतं तिथं नामस्मरण असतं. सगळं सकाळी पहाटे 4:45 पासून सगळं चाललेलं असतं. काकड आरती असते, नंतर आपल्याला लोणी साखरेचा प्रसाद मिळतो, चहा पाणी असतं, आंघोळीला तर गरम पाणी असतं. बरोबर, सगळ्या सोयी आपल्या, दुपारी तुगडाचं अन्न, सगळं सत्संग सगळा चाललेला. आपल्याला घरच्या आठवणी येत नाही. पण ज्या वेळेस आपण परत बाहेर पडतो आणि त्या एसटी स्टँड पर्यंत आलं की ते भूत वाटच बघत असतं आपलं, ते प्रपंचाचं भूत परत मानगुटीवर बसतं. आणि मग तुम्ही घरी जाता, मग महाराज नाही तर नाम नाही, काहीच नाही आहे ना. आपल्याला ते प्रपंचाचं भूत, प्रपंच करू नका म्हणले का महाराज प्रपंची होते. महाराजांनी सगळ्यात महत्वाचं एक व्याख्या परमार्थाची केली की आपला प्रपंच सुखाचा करावा, हाच परमार्थ आहे. म्हणजे लक्षात येत आहे, म्हणजे महाराजांनी प्रपंचाला विरोध केला का? अजिबात केला नाही. फक्त म्हणले कर्तव्य बुद्धीने तो करा आणि त्याच्यात अडकून राहू नका. लक्षात नाही. काल मी उदाहरण दिलं ना, काल मी म्हणले की आपल्या घरामध्ये एवढं सगळं असतं, सोफा सेट असतो, तुमचा टीव्ही सेट आहे, मायक्रोवेव्ह सेट आहे, सगळे सेट आहेत, तरी हा माणूस कायम अपसेट असतो.
का तर अजून काही मिळवायचंय, अजून मला हे घ्यायचंय, अजून काही घ्यायचंय, सारखं त्याची हाव वाढतच चालली. आणि त्यात कुठंतरी थोडं थांबलं पाहिजे. आसक्ती प्रपंचावरची कमी करायची आणि आपल्याला काही मिळवायचं, ह्या दृष्टीनं आपण गेलं पाहिजे. म्हणून नामस्मरण जीवनामध्ये महत्वाचं आहे. नाम घ्या, नाम घ्या. महाराजांनी अक्षरशः टाहो फोडला. त्यांचा जन्मच नामासाठी झाला ना. माणूस नामात राहावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. किती प्रयत्न, किती शिष्य झाले. आणि तुम्हाला मी सांगतो की या सगळ्या शिष्यांची परीक्षा त्या काळात महाराजांनी घेतली आहे. आपली पण ते घेत असतील ना अदृश्य स्वरूपात, आपल्याला माहित नाही. ते आपली परीक्षा घेत आहेत. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं प्रामाणिकपणे मला नामस्मरण करायचंय, मला भगवंताचं नामचिंतन करायचंय आणि मला समाधान मिळवायचं. नुसतं सुख नाही. सुख हे शाश्वत आहे का? नाही. सुख एक क्षणिक आहे, थोड्या काळापुरतं. नाही समजा दिवाळी आली, दिवाळीत मग 4-5 दिवस आनंदात असतो माणूस. आणि मग दिवाळी झाली की अरे मी दिवाळीसाठी इतके पैसे आणले होते, ह्याच्याकडनं आणले, त्याच्याकडनं आणले, सण केला, ते ऋण एवढं आहे, ते पेणावं लागतंय, दुःखात केला ना परत. साध्या गोष्टी आहेत. पण समाधान मिळवायचं, हे शाश्वत समाधान जर कुठं असेल तर ते भगवंताच्या जवळ आणि सद्गुरूंच्या मध्ये आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच आपण ज्यावेळेस गंधवल्याला जातो, ज्यावेळेस समाधीचं आपण दर्शन घेतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये तो श्लोक निश्चितपणे येतो. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होते, नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. काय होतं समाधीमध्ये? समाधीचं अस्तित्व आपल्याला जाणवलं पाहिजे. समाधीत अस्तित्व म्हणजे समाधीत महाराज आहेत हे मनात कायम असलं पाहिजे आपल्या. आणि जर आपल्या मनातनं गेलं तर तो नुसता काळा पाषाण आहे, हे लक्षात घ्या. लक्षात येत आहे? कायम मनात असलं पाहिजे महाराज त्याच्यात आहेत आणि आहेतच ना. मी मुद्दाम, खरं तर वेळ कमी आहे, अजून प्रवचन पर्यंत 10 वाजता देत आहे. मी मुद्दाम म्हणून तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही नामस्मरण करत असताना प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की महाराज माझ्या बरोबर आहेत, महाराज माझ्या पाठीशी आहेत, महाराजांनी माझा हात धरलाय, महाराज मला चालवताय. बरोबर आहे, सांगाते येत ना आपले महाराज. जिथे जाईल तिथं महाराज. म्हणजे घरातनं बाहेर पडताना सुद्धा दररोज मी तुम्हाला विनंती करणार आहे, महाराजांना प्रार्थना करायची. आणि बाहेर पडताना महाराज मी कामाला चाललोय, मी महाराज कोर्टाचं काम आहे, माझं शेतीचं काम आहे, माझं शिक्षणाचं आहे, माझं काही जे काही काम असेल सगळं महाराजांना सांगा, महाराजांच्या प्रतिमेमध्ये बघून. आणि महाराजांना सांगायचं, महाराज तुम्ही माझ्या बरोबर असा, तुम्ही माझ्या बरोबर चला. म्हणून महाराजांना घेऊन जायचं. महाराज बरोबर असण्यानं काय होणार आहे की आपल्या हातनं दुष्कर्म होणार नाही, केवळ आणि केवळ सत्कर्म होणार. कारण आपल्याला माहिती की महाराजांना मी चला म्हणलंय, महाराज शेजारी माझ्या असणारच आहेत सगळीकडं. मग काय, मग आनंदच आहे सगळा. 2 उदाहरणं फक्त मी आता सांगणार आहे तुम्हाला की घडलेल्या घटना मी तुम्हाला सांगेन की महाराज असतात म्हणजे काय. पुष्कळ लोक म्हणतात, काल सुद्धा वारीत परत मला बऱ्याच महिलांचे प्रश्न होते. आमच्या गोरेगावच्या महिलांना म्हटलं की अहो महाराज खरंच असतात का? म्हणजे सगळ्यांना वाटतं ना की खरंच आहेत का, हे का नुसतं अंधश्रद्धा आहे? अंधश्रद्धा अजिबात नाही, हे श्रद्धेचं फळ आहे. मी तुम्हाला सांगतो, घडलेल्या घटना 2 मी तुम्हाला आज निश्चितपणे सांगेन. गेले या वर्षामध्ये या 2 घटना प्रचंड मोठा परिणाम लोकांच्यावर करून गेल्या. घडलेल्या घटना मी तुम्हाला सांगतोय आत्ताच्या नजीकच्या काळातल्या. पहिली घटना जी घडली ती वारज्याला, आपल्या वारजे माळवाडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुण्यातला भाग आहे. आणि त्या वारजे माळवाडीच्या त्या पुलाखाली एक मावळातली ग्रामीण भागातली महिला, 9वारी साडीतली, ही आपली एक फक्त 60-65 वर्षाची, दररोज भाजी विकत बसायची आणि दररोज भाजी विकायची. तिचं ते काम चाललेलं असायचं. पण भाजी विकत असताना पैसे घेणं, भाजी देणं हा व्यवहार संपला. मध्ये जो वेळ असतो ती एक वही काढायची आणि त्या वहीत काहीतरी लिहित बसायची. एक मुलगा तिथं वारज्यामध्ये, एक तरुण मुलगा, दररोज तिचं ते बघायचा की माऊली काय लिहित असेल म्हणे या वहीत.
त्याला थोडी उत्सुकता वाढली आणि तो एके दिवशी तिच्याजवळ आला आणि तुम्ही काय लिहिताय हो म्हणले. मला माहित नाही म्हणले मी काय लिहिते म्हणले. अरे मला मला मी शाळेतच गेले नाही म्हणले. ती काय म्हणली, मी शाळेतच कधी गेले नाही, मला अक्षरशत्रू आहे म्हणली, मी निरक्षर आहे, मला काही कळत नाही म्हणले त्यातलं. मग काय येत असता तुम्ही. त्या म्हातारीनं असं सांगितलं की एक गृहस्थ माझ्याकडे आले होते, आता हे 3-4 वर्षात घडलेली घटना आहे ती. एक गृहस्थ तिच्याजवळ, ती म्हणली की माझ्याकडे एक बाबा आला म्हटली आणि तो बाबा मला म्हणला की माऊली तुम्ही एक काम कराल का. करेल. काय नाही म्हणले, मी एक लिहून देतो तुम्हाला आणि हे तुम्ही रोज लिहाल का वहीत. त्यावेळेस ती म्हणाली अहो मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. काय मी लिहिणार आहे म्हणजे, तुम्ही काय लिहून देणार आहे काय नाही. तू म्हणले लिहिता येत नाही ना, तू त्याच्यावर गिरवत जा नुसतं म्हणले. आणि मला त्यांनी ते दिलं, मी रोज गिरवायला लागले म्हणले. मी गिरवायला लागले आणि शेवटी हळूहळू त्यांनी जे लिहून दिले, मला काय माहित नाही काय लिहिलंय ते, पण त्यांनी जे लिहून दिलंय ते मी आपलं लिहायला लागले खाली आणि माझ्या वहीत मी आपलं ते दररोज लिहित असते. गिरवून सवय लागली ना आणि मग लिहायला सुरुवात केली. म्हणली बघू म्हणले तुमची वही. आणि त्यांनी वही बघितली उघडून. तर त्या वहीमध्ये त्यांनी श्रीराम, त्या माऊलीने श्रीराम जयराम जय जयराम लिहिलेलं होतं. अहो म्हणजे तुम्ही काय लिहिताय माहित नाही तुम्हाला. नाही म्हणजे मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काय नाही. अहो म्हणजे तुम्ही आमच्या गुरूंचा मंत्र लिहिताय. तो मुलगा जो आहे तो महाराजांचा अनुग्रहित आहे. तो म्हणला आमच्या गुरूंचा मंत्र आहे हा श्रीराम जयराम जय जयराम. मग ती म्हातारी म्हणली होय का म्हणली, कुठं असतो तुझा गुरु म्हणली. नाही म्हणते गोंधळल्यात आहे, चल मला भेटव त्यांना म्हणले, मला भेटायचंय त्यांना. अहो म्हणजे ते आता देहात नाही येत म्हणले, त्यांनी देह ठेवलाय, मग मला घेऊन जा. मग ठीक आहे म्हणला, मी दर पौर्णिमेला जातोच, घेऊन जातो तुम्हाला म्हणले. ती म्हातारी म्हणली नाही पण एसटीचं तिकीट मी काढणार तुझं म्हणले. माझं तर काढणारच पण तुझं पण मी काढणार, पैसे द्यायचे नाही तू म्हणले. नाही म्हणलं माझी गाडी आहे, मी घेऊन जातो तुम्हाला. मग म्हणली तेल मी टाकणार त्याच्यात, काय डिझेल पेट्रोल काय असेल ते. मग तो म्हणला ठीक आहे चला. आणि आली, गोंधवल्याला आली, पौर्णिमेचा दिवस आहे. आणि म्हातारीच्या हाताला धरून तो समाधी स्थानाच्या तिथे घेतल्यानंतर पायऱ्या उतरत ते चाललेत खाली. आणि उतरत असताना पायऱ्या उतरून खाली आले आणि ती म्हातारीला तो दाखवत होता ही महाराजांची समाधी आहे. ही मनोभावे नमस्कार करत होती, दर्शन घेत होती. आणि दर्शन घेता घेता असं सहज तिचं वर लक्ष गेलं, महाराजांची प्रतिमा तिनं बघितली. फोटो महाराज कोणतेच माहित नव्हतं. आणि महाराजांचा फोटो बघितला, आपल्याला माहिती समाधीच्या मागे महाराजांचा फोटो आहे. आणि तो बघितल्यावर ती म्हातारी झटकन त्यानं त्याचा हात झटकला आणि जोरात ओरडली, अरे हाच बाबा आला होता मला तो मंत्र लिहून द्यायला. लक्षात येत आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा महाराज कधी आपल्याला भेटतील सांगता येत नाही. तितक्या श्रद्धेनं लिहिलं ना, ते काय लिहितो ते माहित नव्हतं तिला, पण श्रद्धेनं श्रीराम जयराम जयराम मात्र लिहायचं सोडलं का तिनं, नाही सोडलं. आपल्या जीवनामध्ये महाराज आपल्याला भेटतात, कुठल्याही रूपात येतील, कसेही येतील. तुम्ही सावध राहा आणि जागरूक राहा, दक्ष राहा. मला माझा मंत्र सोडायचा नाही. श्रीराम जयराम जय जयराम अखंडपणे मी म्हणणार आणि महाराजांची वारी चुकवायची नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत. बंडातात्या कराडकर वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आहे. पुष्कळ वर्ष तात्यांच्या बरोबर आम्ही काम करतो. मध्यंतरीच्या काळात तात्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि शरीर साथ देईना. आता परिस्थिती अशी आहे की त्यांची शुगर एवढी वाढली की 350च्या वर शुगर असते. आणि वारी तरी वाईट आहे, पाय सुजले, सगळीकडं जखमा झाल्यात, शुगर मुळे इतकं सगळं हे झालंय, पण तरी वाखरीच्या रिंगणात तात्याला असेल. भगवंतावर असं जी श्रद्धा आहे
ती तसोभर सुद्धा कमी होऊ द्यायची नाही. आपण एवढं चांगलं शरीर आपल्याला भगवंताने दिलंय, त्याचा उपयोग त्या भगवंतासाठीच करूया. जीवनामध्ये आपण चांगली कर्म करूयात, दुसऱ्याला नावं ठेवायचे नाहीत, शब्द बोलायचे नाहीत, नामस्मरण अखंडपणे ठेवायचं, कोणाचं मन दुखवायचं नाही. महाराज म्हणले मी आयुष्यात कोणाचंच मन दुखवलं नाही. आपल्याला जमेल का ते आपण बघितलं पाहिजे की मला महाराजांनी सांगितलेला प्रत्येक गुण माझ्यामध्ये आला पाहिजे. हे आपण जीवनामध्ये आपण पाळलं पाहिजे. किती त्रास होता महाराजांना सांगते, त्रास वर्णन करत नाहीये मी आता, खरं तर वेळ नाहीये, पण तो त्रास असून सुद्धा महाराजांनी एक ध्येय ठेवलं की मला लोकांना नामाला लावायचंय. आणि महाराजांनी ते लोकांना नामाला लावण्याचं मोठं काम आज महाराजांनी केलंय. म्हणून तर एवढा प्रपंच आज महाराजांनी उभा केलाय. बहुजन समाजातला प्रत्येक माणूस आज महाराजांच्या जवळ आहे. प्रत्येकाचं हित, प्रत्येकाचं कल्याण व्हावं हीच भूमिका महाराजांनी घेतली. आणि म्हणून मी जेवढे वारीला आले सगळ्यांना विनंती करणार, महाराजांना विसरू नका. पुष्कळ लोक असे असतात, आज एक सत्संग, उद्या दुसरा सत्संग, परवा महाराजांनी सांगितलं एकदा कुंकू लावलं ना की तोच नवरा ठेवायचा शेवटपर्यंत. पण आपण बदलतो, सारखं बदलतो. आज मी चाललो त्या संप्रदायात, उद्या त्या संप्रदायात, उद्या कुठं इकडं कुठं, आणि दर काहीच नाही, त्यातनं काहीच मिळत नाहीये. काय साध्य होत आहे? आणि म्हणून ही गोष्ट आपण बारकाईने पहा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये चैतन्य जपसंकुलाची शाखा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायचा आहे. माझा या सगळ्या मंडळींच्याकडे फोन नंबर आहे, कोणालाही घ्यायचा असेल तरी घ्या. आणि नामस्मरण आपल्या गावात झालं पाहिजे. गावोगावी जिथं गाव आहे तिथं रामनाम. लक्षात येत आहे? प्रत्येक गावात रामनाम झालं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न आपण करूयात. आणि या माध्यमातून घराघरांमध्ये महाराज येऊ द्यात. पुष्कळ उदाहरण आहेत, आपल्याला वेळ कमी आहे, मी पुढे जात नाही. पण आज गणू चैतन्य मंडळ जे आहे, वारकरी मंडळ, यांनी थोड्या कालावधीमध्ये पुष्कळ मोठं स्वरूप आज आपल्याला येताना दिसतंय. ही सगळी मंडळी, मला कट्टे महाराज म्हणले की तुम्ही आमच्यावर नाराज आहे का? हो म्हणलं, नाराज मी कोणावर कधीच नाराज नसतो, कधीच नाही, आयुष्यात नाही कोणावर नाराज. सगळी आपली माणसं आहेत, सगळी आपली. जो महाराजांचा आहे तो मान आहे. लक्षात, प्रत्येक जण आपला आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला. आज एवढ्या संख्येनं आपण सगळे लोक येत आहे. एवढ्या इसबागीमध्ये तर मला असं वाटतं की महाराजमयच वातावरण झालंय सगळीकडे, पूर्ण इसबागीमध्ये. महाराज सोडून विषयच नाहीये. आणि ह्याच पद्धतीनं आज मी आपल्याला विनंती करेन की घराघरांमध्ये आपल्या तरुण मुलांमध्ये सुद्धा हे बीज रुजवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. म्हणजे मी तो सांगितलेला प्रयोग, जे कोणी प्रवचनाला तांदूळाला होते, महिलांना मी विशेषतः सांगणार आहे की दररोजचा आपला स्वयंपाक हा रामनामात करा. स्वयंपाक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत श्रीराम जयराम जयराम म्हणत राहा. कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, काही नाही. सकाळचा 1 तास, संध्याकाळचा 1 तास, 2 तास तुमचा जप होईल. आणि तुम्ही केलेलं जे स्वयंपाक आहे किंवा जे अन्न आहे, तो स्वयंपाक न राहता त्याचा प्रसाद होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तो प्रसाद आपल्या घरातल्या सगळ्यांनी खाल्ला ना की त्यांच्यात परिवर्तन होत जाणार आहे. आज जे वाईट चित्र घराघरांमध्ये दिसतंय, सासू सुना, वडील मुलगा, घरातलं वातावरण, हे सगळी बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ या नामस्मरणात आणि त्या नामस्मरणात बनवलेल्या त्या प्रसादामध्ये आहे. तुम्हाला मी मुद्दामून त्या ठिकाणी म्हणलं की गोंदवल्याला जाऊन पौर्णिमेला प्रसाद घेतो आपण, पण घरात रोज गोंदवला आणा ना, तुमच्या हातात आहे. लक्षात येतं ना? दररोज महाराजांना घरी आणा ना. आणि त्या पद्धतीनं जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळूयात. आपल्याला भेटून सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी नामाला धरून राहा, नाम सोडू नका.
लक्षात घ्या, त्या घट्ट धरा नामाला हृदयात. माझ्या हृदयात नाम म्हणजे माझ्या हृदयात प्रत्यक्ष भगवंत आहे, प्रभू रामचंद्र आहे आणि महाराज जोडीला आहेत त्यांच्या. काय काळजी करायची. लक्षात, महाराज तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतील. तुम्हाला अनुभव इतके येणार आहेत, तुम्हीच ते. तुम्ही 3 मिनिटाचं चाचणी जप चालू करा, अनुभव यायला सुरुवात होईल. तुम्ही मला सांगाल पुढच्या वर्षी. लक्षात येत आहे. तर त्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना वाटतंय की आमच्या गावात यावं, त्यांनी आमचे भोसले महाराज आहेत तिथं, मला आता थोडा वेळ सुभाषराव भोसले त्यांच्याकडे नावं द्या तुमच्या गावाची आणि फोन नंबर, जे मुख्य माणसं आहेत त्यांची माझ्याकडे तुम्ही ते द्या. म्हणजे मी तुम्हाला फोन करतो प्रत्यक्ष, आम्ही तुमच्या गावामध्ये येणार. तुमच्या गावातल्या लोकांना सुद्धा हे सगळं कळलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. कारण तुमच्या जपाला मदत जी आहे ती या माध्यमातून होणार आहे. तर आपण सगळ्यांनी करा, वय कितीही असू द्या. पुष्कळ लोक म्हणतात आम्ही म्हातारे झालो, आपण कधी होणार म्हणजे पण कसं होणार. काही काळजी करू नका. तात्यांचं उदाहरण दिलं ना मग, तुम्हाला काही काळजी करू नका, सगळं होणार आहे. आणि नामस्मरण घराघरांमध्ये व्हावं, घराघरामध्ये झालं पाहिजे. हेच खरं तर महाराजांच्या चरणी मी आज प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना आज एकादशी आहे, एकादशीच्या तर शुभेच्छा आहेतच आपल्याला. देवशयनी एकादशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहे. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दरबारामध्ये आजची ही प्रवचन सेवा करायला मिळाली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या पर्यंत, सगळ्यांच्या हृदयात तो भगवंत कायमस्वरूपी अधिष्ठित व्हावा, यासाठी आपण नामस्मरण करूयात. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात, आपण भगवंताची लेकरं असल्यामुळं आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सूक्ष्मांशाने अल्पांशाने का होईना जो भगवंत उपस्थित आहे, त्याच भगवंताच्या चरणी आजची प्रवचन सेवा मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. श्री हनुमंत महाराज की जय. श्री भाईनाथ महाराज की जय. पवनसूत हनुमान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर.